नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, यंदा 24 जुलै 2025 रोजी आषाढ अमावस्या तसेच दीप अमावस्या, काहींनी त्याला गटारी असेही नाव दिले आहे, पण ते गताहारी आहे। तसेच या दिवशी गुरुपुष्पामृत योग जुळून आलेला आहे। आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या या दिवशी दिव्यांची आरास केली जाते, तसेच दिव्यांची पूजा केली जाते आणि याच दिवशी गुरुपुष्पामृत योग सुद्धा असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दीप अमावस्याच्या दिवशी कुठल्या गोष्टी कराव्या व काय काय करावे हे आपण पाहणार आहोत। कुठल्या गोष्टी घरात करायला हव्यात, कुठल्या गोष्टी घरात अजिबात करू नये, या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आपल्या पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा। दीप अमावस्याच्या दिवशी सगळ्यात आधी करायची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील सर्व दिवे, छोटे असो किंवा मोठे असो किंवा ते मातीचे असो, स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत। आजच्या दिवशी न वापरणारे दिवेही स्वच्छ घासून त्याची पूजा केली जाते। ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, तुमच्या सोयीनुसार। तसेच अमावस्याची सुरुवात 23 तारखेला उत्तर रात्री 2:28 होणार आहे। अमावस्याची समाप्ती होणार आहे 24 जुलैला उत्तर रात्री 12:40 उदय तिथीनुसार दीप अमावस्या असणार आहे 24 जुलैला। त्यामुळे 24 जुलैला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी पूजा करा। जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे व त्यांना आराम देण्याचा हा दिवस आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील दिव्यांची घासून पुसून स्वच्छता नक्की करा व छान अशी आरास करा। मग आता दिव्यांची पूजा करायची तर मग आपल्याला दिव्यांना ओवाळायचं कशाने हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला कणकेचे दिवे करायचे आहे। ते दिवे तुम्ही 5 करू शकता, 11 करू शकता किंवा 21 करू शकता, किंवा जमलंच तर तुम्ही 108 दिवे सुद्धा करू शकता किंवा 111 सुद्धा। कणिक मळताना तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं गुळाचं पाणी टाकायचं आहे आणि त्याचे तुम्हाला दिवे बनवायचे आहेत। त्या दिव्यांनी तुम्हाला ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे, म्हणजे कणकेच्या दिव्यांनी। तसेच तुम्हाला कणकेच्या दिव्यांनी तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व त्यांच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या चांगल्या वाटचालीसाठी, तसेच त्यांना कोणतीही पुढे अडचण येऊ नये, त्यांचं दीर्घ आयुष्य लाभो यासाठी तुम्हाला ह्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळायचं आहे, औक्षण करायचं आहे। असं केल्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, त्यांना कुणाची नजर लागत नाही असे म्हणतात। तर मित्रांनो, पहिली गोष्ट करायची आहे तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा, आणि दुसरी म्हणजे तुमच्या घरातील लहान मुलांचं औक्षण। आता तिसरी गोष्ट कोणती आहे? ज्यांना पितृदोष आहे किंवा ज्यांना नसेलही, पितरांची सेवा म्हणून करायचं आहे, तर त्यांनीसुद्धा श्राद्ध तर्पण विधी किंवा दानधर्म हे करावे। आषाढ अमावस्येचं महत्त्व म्हणजे हे आहे की या दिवशी पितरांसाठी केलेली सेवा किंवा दानधर्म याला फार महत्त्व आहे आणि त्याचा लाभही आपल्याला लवकर मिळतो आणि ते नक्कीच पितरांपर्यंत पोचतं। आषाढ अमावस्येला यंदा गुरुपुष्पामृत योगसुद्धा आहे। या गुरुपुष्पामृत योगाची सुरुवात होणार आहे 24 जुलैला संध्याकाळी 4:43 गुरुपुष्पामृत योग संध्याकाळी आहे, तर नक्की जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे किंवा काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे तर तुम्ही 4 नंतर करू शकता। गुरुपुष्पामृताला आपण जे काही करतो ते खूप लाभतं असे म्हणतात। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या घरातील अंधकार दूर होतो। घरातलाच नाही तर आपल्या मनामध्ये असलेला अंधकार तोही दूर होतो। अर्थात नकारात्मक विचार ते सुद्धा दूर होतात। नकारात्मक परिस्थिती सकारात्मक परिस्थितीत बदलायला वेळ लागत नाही। ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार सतत येत राहतात त्यांनी हे नक्कीच करा। तसेच सकाळी अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता नक्कीच करावी। घरातील जाळी जळमटं जे काय असेल ते स्वच्छ करून घ्यावे। फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकावं, फरशी स्वच्छ पुसून घ्यावी। कधी मनात असं वाटतं, नकारात्मक विचार येत असतात व सारखे तेच विचार निगेटिव्ह आपल्या डोक्यात येत असतात। तर मित्रांनो, आपले सणवार हे त्याच्यासाठीच असतात। घरातील वातावरण आनंदमय असलं की आपल्या डोक्यातील विचारही दूर व्हायला लागतात। पूजापाठ केल्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते, तसेच आपले नकारात्मक विचार दूर होतात। या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्या मनाचीही शुद्धी होते। प्रत्येक सण उत्सव हा आपल्यासाठी नवा किरण